बाजारला जाताना माईनं म्हणा, बाबू बाजारला चालस का? वय 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 म्हणतो. आता दाताला लावायचं संपले दातू आणतोस का? काय करायचं म्हातारपणे उन्हानं पळून आणून म्हणते मला उरपाट बोलते, गुरकुर बोलते. आणि गाडीवर बसावून किक मारावं आणि बायकोनं गाडी चालवलेली ऐकून स्वयंपाकघरातून यावं, निघालाव का इथवर या की म्हणा. चावी बंद करून स्टँडवर गाडी लावून येते. काय म्हणते तोंडाला लावायचं संपले फिरवून लावली. येता येता ध्यान करून घेऊन या. तिला काय म्हणते, मला ध्यानात राहायचं नाही, मला मिस कॉल देऊ. माईला म्हणलं की गुन्हा नकोस म्हातारपणे काय करायचे म्हणाले. बायकोला म्हणलं की मिस कॉल दे म्हणाले. ते कलियुगातला घोळा आहे. एकच वाक्य कीर्तनात लक्ष देऊ नका, पूर्ण कीर्तन विसरा पण एवढं वाक्य विसरू नका. काळजावर करून घ्या. बायको तुमच्या करता तिचे मायबाप सोडून आलेली असते. बायकोला मानू नका, किंमत देऊ नका असं नाही. पत्नीला किंमत द्यावीच लागते. तरी पत्नीला किंमत देताना जन्म देणारी माय विसरू नका. फक्त माझी विनंती वाक्य रिटर्न करतो, पुन्हा लक्ष द्यायचं. सक्रातीला 5,000ची पैठणी घ्या. कुणाला? बायकोला. नको नाही, तिला कोणाला मागा. आपण पती तिचे. तिनं घरदार सोडून असून आपल्याकडता आले ना, अर्धांगी नाही आपली. आपल्यासोबत 7 फेरी मारले ना, 5,000ची नाही 7,000ची पैठणी घ्या. पण पैठणी घ्यायला दुकानात गेल्यावर 500 रुपयाचं लुगडे घ्यायला मायला विसरू नका. 500 रुपयाचं लुगडं जर माईला घेऊन गेला न सांगता तर तुमची म्हातारी माय